प्रिय श्रोत्यांनो, ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात आपणा सर्वांना माझा सलाम. मागील व्हिडिओत आपण ऐकले आहे की आम्हास भिंती बांधाव्याच्या नाहीत तर पूल बांधाव्याचे आहेत. पूल बांधल्याने नदीचे दोन किनारे एकमेकांशी जोडले जातात, दोन गावं एकमेकांशी जोडले जातात. प्रीतीचा पूल बांधण्याने दोन मने, दोन कुटुंब एकत्र येतात. गैरसमजांच्या भिंती पाडल्याने दोन भाऊ एकत्र येतात, दोन मित्र एकत्र येतात. उलट भिंती आम्हास एकमेकापासून दूर नेतात, दरी वाढवतात, शांती भंग करतात, गर्व निर्माण करतात. आपणास माहित आहे की गर्व झाला की नाश हा ठरलेलाच आहे. ते एक पापच आहे प्रियांनो. आमच्या पापक्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याने आपले पवित्र रक्त सांडविले. तो आमच्यासाठी मध्यस्थ म्हणून आला व आजही आम्हासाठी पित्याजवळ मध्यस्थीच म्हणजेच रदबदली म्हणजेच परमपिता व मानव यामध्ये पूल बांधत आहे. सैतान तर आम्हावर टपून बसलेला आहे. जसे काईन आणि हाबेल यांच्याकडे पहा, मत्सराची भिंत उभी केली त्याने. एसा आणि याकोब यांच्यामध्ये पहा, मत्सराची भिंत उभी केली. हन्ना आणि पनिन्ना यामध्ये पनिन्नाला स्वतःला श्रेष्ठती समजू लागली. योसेफ आणि त्याचे 11 भाऊ यामध्ये मत्सराची भिंत होती. प्रभू येशूने त्या सर्व भिंती पाडल्या व स्वतःच्या रक्ताने प्रीती, दया, क्षमा यांचे पूल बांधून सर्वांना एकत्र केलं. पापाच्या सर्व प्रकारच्या भिंती पाडून टाका प्रियांनो, व स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी देखील प्रीतीचे पूल बांधा. इतरांसाठी मध्यस्थी करा, प्रार्थना करा. प्रभू येशूने स्वतः आम्हासाठी पित्याजवळ मध्यस्थी करून तो गेलेला आहे. तसेच आपणही येशूचे उदाहरण समोर ठेवूया. त्याचे अनुकरण करणारे होऊन पूल बांधणारे, एकमेकांना जोडणारे, एकत्र करणारे बनूया, मध्यस्थ बनूया. आपणास माहित आहे की मध्यस्थ करणे किंवा मध्यस्थ बनणे म्हणजेच पूल बांधणे. जे प्रीतीचे पूल आहेत ते बांधा. सर्व मान, महिमा, गौरव प्रभू येशूला देते. आमेन. धन्यवाद.